2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान। शिर्डी विमानतळावर 2 हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारण्यास मान्यता। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निर्देश। नागरिकांच्या ईज ऑफ लिव्हिंगसाठी शहरी परिवहन सेवेत आमूलाग्र बदल करावेत, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक अमरसिंग पाटील निलंबित, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कठोर कारवाई। मुंबईतील धार्मिक स्थळांवर महापालिकेची स्वच्छता मोहीम 28 एप्रिल ते 9 मे दरम्यान स्वच्छता मोहीम। सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत केली जाणार स्वच्छता। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पालघर पोलीस अलर्ट मोडवर। पालघरमधील सागरी सीमेवर पालघर पोलिसांची करडी नजर। समुद्र किनाऱ्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी। अमरावतीत तापमानाचा पारा 44 अंशांवर, यामुळे दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत ट्रॅफिक सिग्नल बंद। शहरात तापमानात वाढ झाल्याने निर्णय। उन्हाच्या तडाख्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली असल्याने दर वाढले। लिंबूचे दर सध्या 130 रुपये किलो, तर गवारचे दर गगनाला भिडले। साताऱ्यातील तडवळे गावातील भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार। यात्रेत भक्तांच्या साक्षीने मंदिरात नव्या चांदीच्या प्रभावळीच करण्यात आलं लोकार्पण। अमरावतीतील प्रयोगशील शेतकऱ्यांचा शेतीच्या बांधावर जाऊन होणार सन्मान। शेतकरी नेते प्रकाश साबळे यांची माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर गडचिरोलीत संतापाची लाट। राजकारण बाजूला ठेवून कारवाई करा, गडचिरोलीतील नागरिकांची सरकारकडे मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।